विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण प्रश्न असतात तुमचे 25. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात. त्याप्रमाणे प्रश्नपत्रिका ही 50 गुणाची असते. यामध्ये एकूण चॅप्टर आहेत 4. 6 जर धरले ते 6चे 24 होतात. प्रश्न असतात 25. म्हणजे कुठल्या तरी एका चॅप्टरवरती 7 प्रश्न विचारले जातील आणि बाकीच्या 3 चॅप्टरवरती 6 प्रश्न विचारले जातील. त्या अनुषंगाने काल आपण ग्रामीण समाजशास्त्राची प्रस्तावना किंवा परिचय यावरील प्रश्न उत्तरे बघितली. त्या संदर्भात तर्क कसा लावायचा हेही आपण बघितलं. आजच्या या भागामध्ये या प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने आणि वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरांच्या अनुषंगाने आज आपण भारतातील ग्रामीण समुदाय याचा तर्क कसा लावायचा. तर्क लावत असताना आपल्याला सर्वप्रथम यामध्ये असलेला सिलेबस तो माहीत असणं गरजेचं आहे. एकूण या प्रकरणामध्ये 3 पॉईंट्स 3 बिट्स दिलेले आहेत. त्यातला पहिला पॉईंट्स किंवा पहिला घटक असा आहे की भारतीय खेड्यांचा अभ्यास. दुसरा आहे भारतीय खेड्यांचे विश्लेषण किंवा वर्गीकरण. आणि तिसरा भाग जो आहे बदलते ग्रामीण समुदाय, ग्रामीण समुदायात झालेला बदल किंवा होत असलेला बदल. या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारले जातील. कारण सिलेबसच्या अनुषंगानेच प्रश्नपत्रिका तयार होत असल्यामुळे या 3 पॉईंट्सच्या अनुषंगाने भारतीय खेड्यांचा अभ्यास, खेड्यांचं वर्गीकरण आणि बदलते सामाजिक जीवन या अनुषंगाने प्रश्न आपल्याला विचारले जातील. पहिल्या पॉईंटमध्ये भारतीय खेड्यांचा अभ्यास यामध्ये काय विचारले जाईल. ग्रामीण म्हणजे खेडे, ग्राम म्हणजे खेडे आणि ग्रामीण खेडे गावाच्या संदर्भामध्ये जी लोक असतात त्या अनुषंगाने मग यांचा काय अभ्यास. आजही भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांची लोकसंख्या ही जवळपास 74% एवढी आहे. ग्रामीण लोक किंवा खेड्यातील लोक हे शेती व्यवसायाशी संबंधित असतात. खेड्याचा अभ्यास करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय की या खेड्यांमध्ये काय असतं. खेडे स्वयंपूर्ण होतं, स्वयंपूर्ण असतं. त्याचबरोबर खेड्यामध्ये संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. संयुक्त कुटुंब पद्धती का अस्तित्वात होती. कारण खेड्यातील लोक किंवा ग्रामीण समुदायातील लोक हे शेती व्यवसायाशी संबंधित असल्याने शेतीसाठी लागणारी लोकांची गरज भागवण्यासाठी संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. ग्रामीण समुदायामध्ये सामाजिक गतिशीलतेचा अभाव होता. सामाजिक गतिशीलता म्हणजे एका सामाजिक दर्जाकडून दुसऱ्या सामाजिक दर्जाकडे जाणे म्हणजे सामाजिक गतिशीलता. परंपरेप्रमाणे आपली जी जात असेल ती जात खेडेगावात जशाला तशी राहत होती. म्हणून खेडेगावात किंवा ग्रामीण समुदायामध्ये सामाजिक गतिशीलतेचा अभाव होता. ग्रामीण समुदायात रूढी, प्रथा, परंपरा यांचं प्राबल्य मोठ्या प्रमाणावर या समाजामध्ये होतं. रूढी, प्रथा, परंपरा या ग्रामीण समुदायामध्ये मोठ्या प्रमाणावर का होत्या. शेती व्यवसायाशी संबंधित असणारा हा समुदाय पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता. निसर्गाच्या सान्निध्यात राहणारा हा समुदाय त्यानुसार असणारे आपले सण, उत्सव, समारंभ, रूढी, प्रथा आणि परंपरा हा जोपासत होता आणि त्यामुळे या गोष्टींचं प्राबल्य मोठ्या प्रमाणावर ग्रामीण समाज जीवनामध्ये होतं. ही खेड्यामध्ये राहणारी लोक मग हे खेडं होतं कसं. त्यानुसार भौगोलिक रचना आणि त्याच्या स्थिरतेवरून खेड्याचे वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत. भौगोलिक रचनेनुसार खेड्याचे वेगवेगळे पडलेले प्रकार केंद्रित खेडं, विखुरलेलं खेडं, रेषात्मक खेडं, वर्तुळाकार खेडं अशी खेड्याचे भौगोलिक रचना ज्या प्रकारची आहे म्हणजे जमीन ज्या प्रकारची आहे त्या प्रकारे
हे खेड्यांचे प्रकार आपल्याला पडलेले दिसून येतात. जगाच्या पाठीवर सर्वाधिक आढळणारी जर खेडी कुठली असतील या प्रकारामधली, तर ती केंद्रित खेडे, सेंट्रलाइज्ड खेडे, सेंट्रलाइज्ड विलेज ही मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहे. केंद्रित खेड्यांचं काय वैशिष्ट्य होतं की या केंद्रित खेड्यांना संरक्षणाच्या दृष्टीने एक तटबंदी बांधलेली असायची आणि या तटबंदीच्या आत जी लोक वसलेली अशी त्यांना गावकूस असं म्हटलं जायचं. म्हणजे केंद्रित खेड्याला गावकूस असं सुद्धा म्हटलं जातं. आणि या केंद्रित खेड्यामध्ये जातीने आणि व्यवसायाने एकच काम करणारी लोक आणि एकच जात असणारी लोक एकत्र एका ठिकाणी राहायची आणि त्यानुसार त्यांच्या नगर किंवा वस्त्या निर्माण व्हायच्या. उदाहरणार्थ धनगर गल्ली किंवा धनगरांची वस्ती, कुंभारांची वस्ती, अशा पद्धतीने याला आपण केंद्रित खेडे म्हणतो. आणि केंद्रित खेडे ही जगामध्ये सर्वात जास्त या केंद्रित खेड्यांचं प्रमाण आहे. यातला खेड्यातला दुसरा प्रकार जो आहे तो विखुरलेले खेडे. विखुरलेल्या खेड्यामध्येच खऱ्या अर्थानं त्याचा अर्थ दडलेला आहे. विखुरलेलं म्हणजे एका ठिकाणी एक, दुसऱ्या ठिकाणी एक, तिसऱ्या ठिकाणी असं विखुरलेलं खेडं. आणि मग हे विखुरलेलं खेडं का होतं की गाव सोडून शिवारामध्ये वास्तव्य करणारी किंवा राहणारी 4-5 कुटुंब एकत्र मिळून राहणारी त्यांच्या वस्त्या किंवा वाड्या तयार करून राहत, हे विखुरलेले होते. या ठिकाणी एक, त्या ठिकाणी एक, अशा पद्धतीने विखुरलेले होते. आता हे विखुरलेले असल्यामुळे, दूर असल्यामुळे या लोकांच्यामध्ये सहकार्याची भावना अजिबात नव्हती, आत्मीयतेची भावना अजिबात नव्हती. म्हणजे एकंदरीत सहकार्याची आणि आत्मीयतेची भावना नसणारं खेडं जर कुठलं असेल तर ते विखुरलेलं खेडं. कारण हे दूर होते, त्यामुळे यांच्यामध्ये सहकार्याची भावना अजिबात नव्हती. आणि तिसरा जो प्रकार आहे तो रेषात्मक. रेषात्मक खेड्याचं काय वैशिष्ट्य आहे की सडक जी असते किंवा रस्ता जो असतो त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला एका ओळीनं ही घरं बांधलेली असतात आणि एकच रस्ता हा गावापर्यंत गेलेला असतो. आणि चौथा जो प्रकार आहे तो वर्तुळासारखा आकार असणारा, मध्यभागी याच्या लोकांच्या सेवेसाठी असणारी जी काही संस्था आहेत, मग तुमचं दवाखाना असेल, तुमचं दुग्धालय असेल, तुमची शाळा असेल, तुमच्या सहकारी संस्था असतील, या सगळ्या आतमध्ये आणि त्याच्या भोवतीनं संपूर्ण गाव वसलेलं असायचं. ही वर्तुळाकार खेडी, वर्तुळाकार असणारी ही खेडी फक्त इस्रायल या देशामध्येच आढळत होती. आता स्थिरतेनुसार खेड्यांचे पडलेले प्रकार: स्थिर खेडं, अंशतः स्थिर खेडं, आणि तिसरा प्रकार आहे तो स्थलांतरित खेडे. स्थिर खेडं परमनंट खेडं, परमनंट विलेज. अंशतः स्थिर असणारं खेडं सेमी परमनंट विलेज. आणि तिसरा जो प्रकार आहे स्थानांतरित, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारं खेडं. परमनंट स्थिर खेडं की ज्यांचा मुख्य व्यवसाय शेती, ज्यांची शेती आहे ती पिढ्यानपिढ्या संक्रमित होऊन पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होते आणि त्यामुळं या गावातील लोक स्थलांतरित होत नव्हते, त्यामुळे त्याला परमनंट खेडं म्हटलं. अंशतः स्थिर असणारा, या लोकांचा व्यवसाय, या अंशतः स्थिर खेडं का म्हटलं की यामध्ये राहणाऱ्या लोकांचा व्यवसाय हा शेती आणि पशुपालन. जोपर्यंत शेती उपलब्ध आहे तोपर्यंतच ती शेती करायची आणि तो भाग संपला की तिथनं दुसरीकडे, म्हणजे दीर्घकाळपर्यंत एकाच ठिकाणी ही वास्तव्य करणारी लोक नव्हती आणि त्यामुळे त्यांना अंशतः स्थिर असं म्हटलेलं आहे. आता या लोकांकडून किंवा अंशतः स्थिर खेडं असणाऱ्या लोकांच्याकडून जी शेती केली जायची त्याला स्थानांतरित शेती असं म्हणतात, स्थानांतरित शेती. आणि तिसरा जो प्रकार आहे स्थलांतरित, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारा, हा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी समुदायामध्ये आढळतो. स्थानांतरित जोपर्यंत अन्न संकलन आहे तोपर्यंतच त्या ठिकाणी राहायचं, म्हणजे खाद्यपदार्थ जोपर्यंत त्याला मिळतात
तोपर्यंत त्या ठिकाणी वास्तव्य करायचं आणि तिथला भाग संपला की दुसऱ्या ठिकाणी जाऊन अन्न संकलन करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं. मग अशी भारतातली कोणती जमात जात होती? पिग्मी, पेनियान, एनाड, बैगा अशा पद्धतीच्या या आदिवासी जमातीमध्ये स्थलांतरित खेडी आढळतात. आता ही खेड्यांच्या संदर्भानं झाला. आता यामध्ये तिसरा जो भाग आहे, तिसरा भाग आहे की बदलते ग्रामीण समुदायाचे जीवन. ग्रामीण समुदाय का बदलत आहे? ब्रिटिशांच्या आगमनापासून ते आत्तापर्यंत म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारतापर्यंत, स्वातंत्र्यानंतर तर अनेक बरीचशी कायदे झाली आणि या कायद्यांचा पगडा म्हणून भारतीय खेडी ही बदलत आहे. आपल्याला माहीत आहे की भारतीय राज्यघटनाच्या 73व्या घटनादुरुस्ती अन्वये स्त्रियांना पंचायत राज्यव्यवस्थेमध्ये 33% एवढं आरक्षण दिलेलं आहे. महिलांना 73व्या घटनादुरुस्तीच्या अन्वये 33% एवढं रिझर्वेशन दिलेलं आहे आणि म्हणून 33% या रिझर्वेशनमुळं महिला ज्या घरात होत्या किंवा महिलांचे जे दुय्यम दर्जाचं स्थान होतं ते बदलून समानतेचं तिथं नातं निर्माण झालेलं आहे की घरामध्ये चूल आणि मूल एवढ्यापुरतीच मर्यादित असणारी महिला ही राजकारणामध्ये त्यामुळे आली. तिचं जीवन बदललं. त्याच्याही पलीकडे जाऊन स्त्रियांचं दुय्यम स्थानी बदललं. दुसरी गोष्ट, जाती व्यवस्थेचा पगडा मोठ्या प्रमाणावर होता. सामाजिक संबंध हे दुर्लभ झालेले होते. हे जातीयतेचा पगड जी तीव्रता होती त्याची तीव्रता कमी झाली. पंचायत राज व्यवस्थेमुळे जी जात पंचायत अस्तित्वात होती ती नेस्तनाबूत झाली आणि पंचायत राज व्यवस्थेचं प्राबल्य वाढलं. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा जर बदल कुठला झाला असेल तर ग्रामीण समुदायामध्ये जी बलुतेदारी पद्धती अस्तित्वात होती ती बलुतेदारी पद्धती मोडकळीस आली किंबहुना ती पूर्णपणे नष्ट झाली. अशा रीतीने ग्रामीण समुदाय जीवन जगत होता. मग या ग्रामीण समुदायाच्या वरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात एक एक आपण तो बघूया आणि त्याची ट्रिक्स किंवा त्याचा तर्क आपण कसा लावूयात बघा. पहिला असा प्रश्न विचारला जाईल तुम्हाला की ग्रामीण समुदाय रिकाम्या जागाशी संबंधित होता. म्हणजे कशाशी संबंधित होता? शेती व्यवसायाशी. काय करायचा तो? शेती व्यवसाय. दुसरा असा विचारला आहे ग्रामीण समाज जीवनावर किंवा ग्रामीण समुदायावर कोणत्या पर्यावरणाचा प्रभाव पडलेला होता? रिकामी जागा या पर्यावरणाचा प्रभाव पडला होता? उत्तर नैसर्गिक. तिसरा असा विचारला जाईल की आजही भारतामध्ये किती टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागात वास्तव्य करते? उत्तर येईल 74%. वर्तुळाकार खेडे हे कोणत्या देशामध्ये आढळून येते? उत्तर इस्रायल. स्थानांतरित शेती करणारी खेडी कोणती? स्थानांतरित शेती कुठल्या खेड्यामध्ये होत होती? अंशतः स्थिर असणाऱ्या समुदायात. 73व्या घटनादुरुस्ती अन्वये स्त्रियांना किती टक्के रिझर्वेशन दिलेलं आहे? 33%. त्याचबरोबर जगामध्ये सर्वात जास्त आढळणारी खेडी कुठली? केंद्रित खेडी. अशा रीतीने प्रश्न तुम्हाला विचारले जातील. त्याचा तर्क आपण लावला पाहिजेत, असा लावता आला पाहिजे. थोडासा विचार करायचा हे लेक्चर. त्याचबरोबर यावरची MCQ आपण मोठ्या प्रमाणावर अपलोड केलेले आहेत. त्या ठिकाणी जा, त्याचंही अवलोकन करा, याही व्हिडिओचं अवलोकन करा आणि व्हिडिओ लेक्चर अटेंड केल्याबद्दल मी तुमचं धन्यवाद मानतो. आणि व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर.